अमित शहा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। त्याच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांकडून भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट घडवून आणण्यात आलाय। छत्तीसगड सीमेवरील नक्षल प्रभावित भामरागड इथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचं बांधकाम सुरू आहे। तिथे स्फोट झाल्याची घटना 16 नोव्हेंबरला सकाळी उजेडात आली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 4 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे। नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे। तसा यंत्रणांना संशय आहे। आलापल्ली आणि भामरागड राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे। भामरागड जवळील पर्लकोटा नदीवर नवीन पूल बनतोय, त्यासाठी इथे मजूर सुद्धा काम करतात। मनीष रक्षमवार या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। मनीष, तृप्ती, उद्या गृहमंत्री अमित शहा गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि एक दिवसाआधीच नक्षलवाद्यांकडून भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट घडवून आणण्यात आलेला आहे। छत्तीसगड सीमेवरील नक्षल प्रभावित भामरागड येथे पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे आणि हा पावसाळ्यात सुद्धा हा पूल बंद झालेला होता। तिथे स्फोट झाल्याची घटना 16 नोव्हेंबरला सकाळी उजेडात आलेली आहे आणि भामरागड राष्ट्रीय महामार्गावर सध्या त्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे। परंतु भामरागड पर्लकोटा नदीवर पूल बनून थोडंसं बाकी आहे त्याच्यात, तरी पण थोडी वाहतूक त्याच्यामध्ये चालू आहे। या पुला शेजारी रात्री मोठा आवाज झाला होता। सुदैवाने जीवहानी झालेली नाही। दरम्यान सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आलेल्या आहेत। तृप्ती, निश्चित मनीष, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।